आदरणीय बाळासाहेब पाटील यांनी म्हटल्या महाराष्ट्रातला पहिला पैलवानांचा मेळावा खेळण्याबद्दल आदरणीय साहेबांचं मी मनापासून सर्व गोष्टी करायच्या वतीने अभिनंदन करतो, आभार मानतो. कारण उत्तर विधानसभा मतदारसंघातून आदरणीय बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ अनेक तालुक्यांमधील पैलवानांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जितेंद्र दादा, संजय थोरात, दिगंबर कांदे, मी किवळचे काका, प्रशांत दादा सर्वांनी साहेबांच्या कानावर गोष्ट टाकली की आपण पैलवानांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. त्यासाठी आपण पैलवानांचा मेळावा घेऊया. जो कोणत्याही महाराष्ट्राच्या विधानसभा मतदारसंघामध्ये झाला नाही ती कल्पना साहेबांनी मान्य केली आमची आणि हा आपला पैलवानांचा मेळावा बनलेला आहे. साहेब पैलवानांचा इतिहास हा रामायण महाभारतापासून आपल्याला माहीत आहे. ज्यावेळेला श्रीरामावरती संकट आलं होतं त्यावेळेला पैलवानानेच हनुमानाच्या रूपाने पैलवानानेच सीतेची सुटका करून श्रीरामाला मदत केली. साहेब या पैलवानाच्या वतीने तुम्हाला एक वचन देतो, आज तुमचं संकट आहे परंतु ही आमची वानरसेना तुम्हाला विजयापर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही. सूर्य पैलवानाच्या वतीने तुम्हाला वचन देतो. या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार असताना या भाजप सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 तुकडे केले, शिवसेना पक्षाचे 2 तुकडे केले. तसंच साहेब आमच्या कुस्तीगीर परिषदेचे सुद्धा 2 तुकडे केले. पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली आजपर्यंत समस्या झाले की महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद अतिशय गुणगोविंदाने आणि चांगल्या पद्धतीने काम करत असताना या भाजप सरकारने दुसरी कुस्तीगीर परिषद स्थापन करून या कुस्तीचं महत्व कमी केलं. महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2 वेळा भरवण्याचं पाप या भाजपनं केले आणि पैलवानाच्या तुम्ही पाठवली की भाजप सरकार तुकडं करा आणि राज्य करा याच्या वादाने जे सरकार आहे. त्यामुळे या सरकारला आपला हातभार करावा लागेल. आमची महिला कुस्तीपटू विनेश फोगटवरती पैलवानाने 4 ते 5 महिन्याचा दिल्लीमध्ये आंदोलन केले. शेतकऱ्यांनी सुद्धा आंदोलन केलं दिल्लीमध्ये. एका आमदाराच्या पुत्राने शेतकरी 2-3 चिरडून मागे पोहोचण्याच्या गाडीखाली घालून एवढी भयानक अवस्था आमच्या विनेश फोगटसारख्या मुलीवर अन्याय झाला. साक्षीमध्ये बजरंग पुण्यासारख्या ऑलिम्पिकला खेळलेल्या पैलवान आज त्यांना 4 ते 5 महिने रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागलं. जगातील आपली पहिली एवढ्या मोठ्या खेळाडूंना रस्त्यावर आंदोलन करावं लागलं डब्ल्यूएच आहे. त्याच संघटनेने याची दखल घेऊन भारतीय कुस्तीगीर संघाला पत्र पाठवून त्याचं उत्तर विचारलं होतं. विनेश फोगट ज्यावेळेला ऑलिम्पिकला फायनलला गेली 100 ग्रॅम वजन कमी जास्त असल्यामुळं विनेश फोगटला फायनलच्या कुस्तीला बाद करण्यात आलं. जी टीम भारत सरकारने दिली होती विनेश फोगट बरोबर ती शास्त्रीय टीम पूर्ण
साहेबांची इतिहास खूप मोठा आहे. या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्यांनी महाराष्ट्र घडवला त्या या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब ते सुद्धा पैलवान होते. या महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री वसंतराव पाटील हे सुद्धा पैलवान होते. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष हे सुद्धा खूप मोठे पैलवान होते. त्यांनी समाजवादी पार्टीचा पक्ष स्थापन केला आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होण्याचा बहुमान मिळवला. तो सुद्धा पैलवानाचा इतिहास आहे. आणि सर्व पैलवानांना माझी एकच विनंती आहे की साहेबांना आपली वानरसेना साहेबांना पाठिंबा द्या. प्रत्येक गावामध्ये आपण बूथवर 17 तारखेनंतर घरोघरी जाऊन प्रचार करून साहेबांना एक नंबरचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर बटन दाबून साहेबांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यायचं आहे. कारण येणारा सरकारी महाविकास आघाडी सरकार येणार आहे. मीडियाचं बोलू नका, मीडिया विकवायचं नाही. आणि आदरणीय साहेब येणाऱ्या सरकारमध्ये परत एकदा मंत्रिपद शपथ घेणार आहे. साहेब मंत्रिपदाची शपथ घेत असताना जेवढ्या साहेबांनी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून दिलेल्या सगळ्यात जास्त मताधिक्याने आपण कालावधीवर मतदारसंघातून साहेबांना मताधिक्य देऊया. आणि साहेबांना मंत्री झाल्यानंतर परत एकदा आपण साहेबांना भेटायला जाऊया. आणि ज्या आपल्याकडे मागण्या असतील, विकासाच्या मागण्या असतील, धार्मिक जबाबदाऱ्या असतील, व्यायामच्या असलेल्या त्या साहेबांच्या मागण्या आपण हाटून हक्कानं मागूया आणि साहेबांनी आपण पूर्ण करायला लावूया. एवढे त्या निमित्ताने थांबतो. धन्यवाद. आजच्या या परिवारासाठी आजी माजी सैनिक संघटना कुस्तीवर प्रेम करणारे आजी माजी सैनिक इथं उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आहे. यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या घराणा कुस्तीचा वंतानी वारसा आहे असे पैलवान जितेंद्र पवार दादा पारगाव आपल्याला मी सन्मानित करतो की आपण इतर सर्वांना मार्गदर्शन करायचं आहे. उत्तरच्या